सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 11 फेब्रुवारी 2026. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. राष्ट्रवादी सेनेच्या बैठकीत सत्ता स्थापनेचा निर्णय. अध्यक्ष उपाध्यक्ष पदांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा पवित्रा. सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेने वेगवान हालचाली सुरू केल्या असून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबतची पहिली प्राथमिक बैठक एका हॉटेलमध्ये मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला राष्ट्रवादी मंत्री मकरंद आबा पाटील, खासदार नितीन काका पाटील, संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष पदांच्या फॉर्म्युल्याबाबत ही चर्चा झाल्याचे समजते. घुसखोरी करणाऱ्यांना जनतेची चपराक. मकरंद आबांचा जयकुमार गोरेंना टोला. वाई आणि पाटण मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या दरम्यान बाहेरच्या मंत्र्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मोठमोठ्या वर्गांना देण्यात आल्या. मात्र दोन्ही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेच्या मोठ्या संख्येने जागा निवडून देऊन जनतेनेच या संबंधित मंत्र्यांना खऱ्या अर्थाने चपराक दिली आहे, असा टोला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना लगावला आहे. जिल्ह्यात 22 फेब्रुवारी अखेर शस्त्र व जमावबंदी आदेश जारी. सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार, अगदी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे याकरिता दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून ते 22 फेब्रुवारीचे रात्री 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. कोरेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींवर प्रशासनाची कार्यवाही. सातारा जिल्ह्यातील मुदत संपलेल्या मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना विलंब होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींचा कारभार तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाच्या हाती जाणार आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. साताऱ्यात भिवकात चौक करंजे नाका दरम्यान 5 वाहनांची धडक. सातारा शहरातील भिवकात चौक ते करंजे नाका या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर 4 ते 5 वाहनांच्या साखळी अपघाताने खळबळ उडाली. अचानक घडलेल्या अपघातामुळे काही काळासाठी परिसराची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. कराडच्या कोयना पुलावर बर्निंग बाईकचा थरार. कराडच्या जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलावर एका दुचाकीने अचानक पेट घातल्याची घटना मंगळवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली. शॉर्ट सर्किटमुळे लागली दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कराडमध्ये वाहतूक कोंडीमुळे 12वीच्या परीक्षांची धावपळ. नागरिकांचा संताप, अनेक विद्यार्थ्यांचा वेळ गाठण्यात अपयश. 12वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली असताना पहिल्या दिवशी सकाळी कृष्णा पुलावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. सैदापूर कॅनल परिसरापासून कराड विटा रोड तसेच विद्यानगर परिसरात झालेल्या कोंडीमुळे अनेक परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पालक व वाहनधारकांची मोठी धावपळ उडाली. कराडचे बसस्थानक समस्यांच्या गर्तेत. प्रवासांची गैरसोय. स्वच्छतागृह परिसरात अस्वच्छता. ठेकेदाराची मनमानी सुरूच. कराड येथील आयडल बसस्थानकाला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. त्यातच बसस्थानकातील स्वच्छतेचा वापर महिलांसाठी मोफत असताना ठेकेदार महिलांकडूनही पैसे देत आहे. एसटी प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा कारवाई करूनही पैसे घेण्याचे प्रकार सुरूच असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदार एसटी प्रशासनाला चिरत झाल्याचे यामधून दिसून येत आहे. महाबळेश्वरच्या बाजारपेठेत सुशोभीकरणाचा पुरता बोजवारा. पर्यटनाची राजधानी असलेल्या महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेचे सुशोभीकरण म्हणजे बहुतेक आणि पैशांचा अपव्यय असल्याचे चित्र दिसत आहे. आले माझ्या मना आणि गावाची दैना अशी अवस्था बाजारपेठेत सुरू असलेल्या 3ऱ्या टप्प्यातील कामाची असून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून नवी मुंबई पोलीस दलातील पोलिसांनी केला एकाचा खून. सातारा स्थानिक गुन्हे शाखा व लोणंद पोलिसांकडून गुन्हा 72 तासात उघड. सुकेट तालुका खंडाळा गावच्या हद्दीत सोमनाथ कल्याण बोबडे राणा कळंबोली तालुका पनवेल जिल्हा रायगड याच्या खूनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा व लोणंद पोलिसांनी 72 तासात उघडकीस आणला. रायगड जिल्ह्यात पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेले बंडू बापू भिसे व 49 मूळ राहणार दुधे बावी याने त्याच्या मैत्रिणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून 3 साथीदारांच्या मदतीने खून करून पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केला आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.